एका हृदयाला दुसऱ्या हृदयाला साथ घातली हे म्हणजे प्रेम असतो. तरी पण माझं लग्न झालं सौमित्र चुकीच्या मार्गावर कधी वर्तन तुमचं लग्न झालं वाटत नाही. हे तू म्हणतेस तुमचं लग्न झालं असं मला वाटत नाही, पण दिसणं आणि असणं यात साम्य असतं. आणि दिसता तसं नसतं माणूस. आणि सुंदरी जो मी जोर आहे जो वनवास मी भोगतोय तो कशासाठी असेल का बरं? तर माझ्या राघवासाठी. एवढंच नाही, माझ्या प्रभोची इच्छा, माझ्या प्रभो माझं समाधान. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझे ज्येष्ठ बंधू प्रभो रामचंद्र ज्यांना म्हणतात प्रभो बाबा मायेच्या स्पर्शाने एवढं सकळवंत आहे की आपल्या जीवनात मी स्वतःचा स्वार्थ कधी पाहत नाही आणि ते स्वार्थ पाहणं माझा इच्छित नाही. तेव्हा मी तुम्हाला आज माझ्या विनम्र सोडा आतापर्यंत ज्यांच्याकडे मी आधार मागितला आधार देतो म्हणून सांगितलं, पण ज्यावेळी वेळ आला ना तेव्हा चक्क पाठ फिरवली हो. मला नकार दर्शविला, नकार दर्शविला. आणि एक मिनिट, आतापर्यंत कोणत्याही पुरुषाकडून मी अशा तऱ्हेची मागणी पण माझं मन फक्त तुमच्याकडे जोडली आणि याला कारण फक्त प्रेम. आणि हे प्रेम फक्त एकाच आणि त्याप्रमाणे माझा प्रेम तुमच्यावर झालं आणि यासाठी मोठ्या मनाला या प्रेमाचा आपण स्वीकार करा. मी आपल्याला दोष देणार नाही आणि आपल्याला दोष देण्याचा अधिकार परमेश्वराला मलाही दिलेला नाही. तरी पण माझ्या राघवाच्या इच्छेनं हे विश्व चाललेलं आहे. ज्या प्रभोची कृपा दृष्टी माझ्यावर आहे, प्रभोमध्ये माझं सर्वस्व आहे. आजपर्यंत सौमित्रानं चुकीचं मार्गात जीवन कधी पाऊल टाकलेलं नाही आणि माझ्या प्रभोला विचारल्याशिवाय माझं जीवन मी सुखमय केलेलं. म्हणजे माझी इच्छाही अपूर्ण. कारण लग्नाची हळद रंगावरची वाहते का तोच माझ्या प्रभोसाठी माझ्या माईसाठी वनवास भोगण्यासाठी मी तत्पर झालो. मग माझा जर स्वार्थ पाहिजे असतो तर मी खत राहिलो असतो. म्हणजे माझी ही इच्छा अपूर्ण राहणार, माझी ही इच्छा अपुरी राहणार. पण त्यावरही माझा जवळ तोडगा कोणता तोडगा आणि तो तोडगा कोणता ऐकूया. जाईल या ठिकाणचा त्यातून नक्कीच जाईल. माझं प्रेम फक्त तुमच्यावर चढलं, पण त्या प्रेमाचा आपण स्वीकार करू शकत नाही. आणि यासाठी विचार हे जीवन मला संपवायचं. यासाठी या जीवनाचा जगून इच्छा उपयोग आहे. या पवित्र सणावर स्वतःचा मला म्हणू द्या. एखादी स्त्री आणि स्त्रीची योग्यता काय आहे सौमित्र जाणतोय. कारण ज्या माईला आजपर्यंत माझ्या आई समान मानलं, ज्या माईचं जीवनात मी आदर केला, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. अर्थात तुम्हाला आधारच हवा असेल तर माझ्या प्रभोपर्यंत चला. आपण आदर देणार आहात, आपण माझ्यासोबत लग्न करणार. पण ना माझ्या प्रभोला विचार, माझ्या इच्छेने नव्हे. आपले ज्येष्ठ बंधू माझं जे जीवन आहे आपण ते प्रभोचा कृपा फक्त प्रभूला मानता आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आपण कोणतेही कार्य करू शकतो मुळीच नाही. एकच करा, माझ्या प्रभोपर्यंत चला आणि माझ्या प्रभोची मनधरणी करा. समजा माझ्या प्रभोला मान्य झालं तर या संविधानाचा नकार असणार नाही. काय झाला मी प्रभूपर्यंत जावं, माझ्या आणि त्यांची प्रभोला अनुमती घेऊन मी पर्यंत यावं. आणि संमतीच नव्हे तर संमती मिळाल्यानंतर मला पुरावा सुद्धा द्या. तसं नाही, मला त्या ठिकाणी एकसारखी धारवेळ होत का? जे वेगळा असावी सभा मी तिथपर्यंत जाणार आणि त्यांची अनुमती नाही. राहू नका, कारण माझे प्रभू शासकीय बनला सोजवळ मनाचे आहे. कारण स्वतःच्या इच्छेने हे विश्व चाललं. एका
झाडाचा वर्ग सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय असे माझे एवढे प्रेम आहे मायेच्या आपण निश्चिंत व्हा. मला सांगा आहे समोर पहा. समोर जी पर्णकुटिका दिसते त्या पर्णकुटिकेच्या ठिकाणी माझे प्रभू आणि माझी माई असते. पण ते दिसणार ही हो त्या पर्णकुटिकेच्या ठिकाणी तुमचे प्रभू आणि माई त्या ठिकाणी त्याची अनुमती आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणतात तोच त्या नक्कीच जाईल मी त्या ठिकाणी. माझा मुली आणण्याच्या दिशेने लावला त्यांची प्राप्ती करी आणि लवकरात लवकर निघून जाईल. चौदा वर्षाचा वनवास या राघवाला भोगावा या थोर अपेक्षेनं रावणाने असावी सोडीला अरण्याचा मार्ग सुधारला. चारी बाजूला आनंदोत्सव निर्माण झाला होता. एवढंच नव्हे आते गुरुदेव आणि वशिष्ठ महामुनी यांच्या शब्दावर ठेवून विश्वास ठेवला आणि अयोध्येच्या राजप्रासादी चारी बाजूला आनंदोत्सव निर्माण झाला होता. उदय ग्रामाला राज्याभिषेक होणार आणि शब्दात ताटलं झालं. काही मातीला सदनी प्रवेश करता क्षणी जन्म देणाऱ्या गीताजी त्या विश्वाच्या असं म्हणतात अप्रतिम सौंदर्य ईश्वराचा परमेश्वर निर्माण केलं आणि सहजपणे या विश्वाच्या प्रांगणात स्थान निश्चित मला कुणाचाही जन्म देणारी माता पिता आपल्या प्रमाणात हे सुद्धा म्हणलं असेल राहणार तुम्ही मला निश्चित जन्म मातांचा कोण म्हणून दुर्दैवाचा घेर होऊन आणि खाली घालून या अगदी काही क्षणामध्ये माझ्या जीवनात महाभयानक आणि ते संकट मोडताना एक राक्षस जिने मला गुहेत जागून ठेवलं होतं. कशी कशी तिचा तावडीतून निसटले आणि तो एक देवपुरुष देवमाणूस आणि त्या देवमाणसानं माझं जायचं संरक्षण मला परोपकारी माणसं असावी आणि परोपकारी माणसं महाभाग जन्मावर आणि त्या महाभागाला या सुंदरीला त्या परमेश्वराच्या या जगात देव माणसा नक्की आहे आणि परमेश्वर द्वारे देवीपर्यंत आणि माझी साक्षात आपले आदर्श चांगला आहे कारण ते धर्म देणारे पिताजी म्हणाले सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकारी घडो संगत सगळं चांगल्याने घडावी जेणेकरून आपल्या जीवनाचा उत्कर्ष होऊ नये. त्या वेदाचा अध्ययन करून वशिष्ठ महामुनीनं सारा त्याला पारांगण केलं. त्या गुरुदेवाच्या मंगळमय माझा सौमित्र याने रक्षण केलं. माझ्या कार्याचं त्यांनी संरक्षण केलं. पण त्यात निसर्गाच्या सानिध्यात दोन तरुण मन एकत्रित आले आणि त्याही पेक्षा माझं मन त्यांच्यातच झालं आणि म्हणून माझं जीवन पुष्प त्यांच्या चरणी समर्पित केलं. माझी ओळखलं भावाला ओळखलं आणि या भावाला जाणून हे प्रेमाचं प्रेम पुष्प सौमित्राच्या त्याने समर्पित या प्रेम पुष्पाचा आस्वाद पण एक सौमित्रावर घ्यावा. त्यांनी संमती दिली नाही त्याच वेळी त्यांनी नकार दर्शवला.
कारण ते मला म्हणू लागले की माझं अगदी नुकतंच लग्न झालेलं आहे. अरे राजनसारी त्याची पत्नी वास्तविक होते, पण आता दुर्दैव हा वनवास आपल्या ठिकाणी आलाय आणि ते भाऊ भेटायचं महत्व काय वनवास होता तो मला एकट्याला होता. पण बंधू प्रेम म्हणजे काय असतं अखेर विश्वास करावं म्हणून त्यानं राजप्रसाद सोडलं, त्यांना ती सेवा घाली म्हणून दोस्ता वर्गाचं म्हटलं. आणखीन एक महत्वाचं सांगते, या लग्नाला माझी संमती असणार पण ती केव्हा लग्नाला संमती दिली नाही. प्रभूची अनुमती असल्याशिवाय या लग्नाला संमती नाही. शब्दाच्या बाहेर आपले शब्द त्याला तहातरी घोडाप्रमाणे चिन्हाचा वापर केला आणि अनुदान दिल्याशिवाय तो काही लग्न करणार नाही. फार मोठा माझी इच्छा आहे, मला त्यांच्यासोबत लग्न करायचं. तुझ्या भावना कळल्या, तुला मी परिपूर्ण ओळखलंय, काय ओळखलंय तुला, कारण मनात आहेस, तुला कुणाचा आधार नाही आणि आधार घ्या म्हणून संगीत नाही दैव पुष्प भाव दिले. हे लक्षात घे, हे सूर्य इच्छा पूर्ण करणं हा देवाचा धर्म आहे. तुला लग्न करायचंय हे सौमित्राबरोबर आणि आज्ञा नसेल तर तो लग्न करणार नाही. त्याप्रमाणे तो संदेश देतोय, तो संदेश सौमित्राला नमस्कार चिंता करू नको. मी देतोय ना, मी राहा. किती आनंद झाला आणि हा आनंद आपली लग्नात बाबी कसा झाला. प्रभू, आपण या लग्नाला संमती दिला, पण माझा सुप्रसन्न झाला, पण माझा सुप्रसन्न झाला. मनासारखे झाले माझ्या सौमित्रीला समवेत लग्न करण्यासाठी आणि आपण अनुमती दिल्यानंतर आनंदित होऊन निघून गेली. पण मला सांगा, असं तिच्या पृष्ठभागी लिहिलं तरी काय? म्हणून फक्त सौमित्राला कळावं. रोज कृष्णमध्ये मी संदेश पाठवलाय. संदेश? तुला काय घडलं नाही हे तुला प्रत्यक्ष माहित असेल. पण जी सुंदरी भाऊपर्यंत गेली ती अद्याप आलेली नाही. हा मनाला झालेला आनंद मी कुणाला सांगावा हेच मला कळत नाही. आणि एवढ्या हर्षभरित झाला की देहभान विसरून गेला. अगदी देहभान विसरून गेले आणि काय जवळ आणि माझ्या मनातील मला भावना व्यक्त केला. माझ्या मनातील तुझ्या मनातील मनभावना मी पूर्ण कराव्या. जवळ
हर्ष तुला निर्माण झाला. अगदी मन माझा हर्षावरील झाला. आणि हा आनंद मी कुणाला सांगावा हेच मला कळत नाही. प्रसन्न भजनाने इथं सुद्धा आलीस. पण पाहिलं काय अगदी सुंदरता निर्माण झाली आणि ती तुझी सुंदरता पाहिली आम्ही सुद्धा भारावून गेलो. कर्नाटकेपर्यंत मी गेली. प्रभूंना मी नमस्कार हो. आणि माझ्या मनातील सर्व काही त्यांना सांगितलं. मग प्रभूने या लग्नाला संमती दर्शवली. हो माझा प्रभू या लग्नाला अनुमती सुद्धा. पण काय ग माझ्या प्रभूने या लग्नाला अनुमती दिली हे मला पटत नाही. का कारण हो सगळा बोलतात. माझ्या प्रभू शिवाय मी स्वतः निर्मळ नाही. कुणाच्या शब्दावर माझा विश्वास आहे. माझ्या प्रभूचे शब्द हे वज्रलेप आहे. प्रभूने ज्याप्रमाणे आतापर्यंत बोलण्यासाठी तत्पर झालं ते जीवनात प्रभूने आचरण केलेलं आहे. मग असं असताना तुम्ही म्हणता तुमचं माझ्यावर असलेलं प्रेम मान्यही केलं आणि लग्नाला अनुमती दिली याला पुरावा करा. पुरावा पुरावा नसतोय. आहे ना आहे अहो प्रभूने पुरावा सुद्धा दिला. पुरावा सुद्धा पर्यंत गेलीस. माझ्या प्रभूने पुरावा संदेश दिला असू द्या. आता तरी खात्री झाली. आता मनाची खात्री झाली आहे. मग चला तेव्हा लवकरात लवकर एका सुंदरीचं स्थान केलं आणि या समुद्राच्या डोळ्यात झोपण्याचं कार्य तुझ्याकरवी घडलं गेलं. पण माझ्या प्रभूनं हिच्या पृष्ठभागावर संदेश दिला आणि तो संदेश कोणता असेल. हे सौमित्र अरे जी तुझ्या समवेत वावरत होती तुझ्यावर त्यानं जीवापाड अतूट प्रेम केलं ती सुंदरी अन्य कुणी नसून तर ती मायावी शूर्पणखा आहे. तेव्हा वेळ न लावता क्षणार्धात हिचं नाक आणि कान कापून टाक. ते तुम्ही केलं तेव्हा माझ्या मनाचं समाधान झालं. कार्य सफल झालेलं आहे. गणेश रामचंद्र
तर निघालोय कैलास पर्वतापर्यंत. शंभू महादेवाची एकनिष्ठता त्या देवाला प्रसन्न करून घेईल आणि तुझ्या इच्छेसाठी त्या महादेवाला आणणारं त्या आत्मलिंगाला तुझ्यासाठी मी घेऊन महादेवापर्यंत एक निष्ठेने त्याची भक्ती केली. देव प्रसन्न झाला आणि देवाला आपल्या जवळ करून आपला आत्मलिंग या रंगाचा स्वाधीन केला.